राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असताना मातोश्रीवर भाजपाचा बडा नेता येऊन उद्धव ठाकरे यांना भेटला आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काही घटना घडणार का याकडे लक्ष लागलेलं असताना अमित शाह हे आज रायगडमध्ये येऊन सुनील तटकरेंच्या घरी भोजन करणार आहेत। त्यावरून शिंदे गटाचा तिळपापड झालेला आहे आणि त्यांच्या आमदारांनी पुन्हा एकदा आम्ही उठाव करू असा इशारा दिलेला आहे। नेमकं काय झालंय सविस्तर बघूया। एसटीच्या पगारावरून महायुती टक्कर, अजित पवार आणि प्रताप सरनाईकांमध्ये जुंपली। पगारासाठी मंगळवारपर्यंत प्रतीक्षा, तर 7 तारखेला पगार झालाच पाहिजे, सरनाईकांची मागणी। मुंबईत पाणी संकट गडद, टँकर संपावर दुसऱ्या दिवशी तोडगा नाही। 48 तासात जर पाणी प्रश्न सोडवला नाही तर सर्व वार्ड ऑफिसवर शिवसेनेचं आंदोलन करणार, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा इशारा। अभुदय नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रहिवाशांना 620 फुटांचे घर मिळणार। शिवसेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश, 3410 कुटुंबांना अखेर शिवसेनेमुळे न्याय मिळाल्याचं चित्र दिसत आहे। तटकरेंच्या घरी अमित शहांची डिनर डिप्लोमसी, रायगडच्या पालकमंत्री पदावरून मिंद्यांचा भाजपला फुसका दम, मने गोगावलेंना डावले तर उठाव होईल, तर जिल्ह्यात शिंदे गटाला डावल्याची खमंग चर्चा। ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे, तुलसी गब्बाड यांचा खळबळजनक दावा, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत असंही त्यांनी सरकारला सुचवलेलं आहे। एलिफंटस्टन पूल बंद करण्याची प्रशासनाला घाई का? वाहतूक नियोजनाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान, गणपतराव कदम मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे पाडकाम करा, आदित्य ठाकरे यांचे MMRDA आयुक्तांना पत्र। भाजप RSS दलित बहुजनांचा इतिहास दाबते, राहुल गांधी यांचा मोदींवर पुन्हा घणाघात, तर इतिहास मोडून तोडून सादर करण्याचा RSS आणि भाजपाचा डाव असल्याचं पुढे दिसून येत आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांना नियमांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेकडे आयुक्तांकडे मागणी, तर पुन्हा कुणाचा जीव जाऊ नये। कांद्याला भाव मिळाले की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पाडतात, माणिकराव कोकाटे पुन्हा कोकाटले, कृषी मंत्र्यांनी आपले ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावे, आमदार रोहित पवार यांची माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका। सोने 96,000वर, गुरुवारी सोन्याच्या दराने उच्चांक प्रस्थापित केला। एका दिवसात सोन्याच्या दरात 10 ग्रॅम मागे तब्बल 2200 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे आता सोने हे 96,000 रुपयांवर गेलेले आहे। वसईत रस्त्यावर चूल पेटवून शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन, गॅस सिलेंडर इंधन दरवाढीचा जनतेला फटका, तरी सरकारची जुमलेबाजी होती। विधानसभा निवडणुकीआधी महागाई कमी करू देणारे भाजपा आश्वासन देणाऱ्याचं काय झालं? पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर, येऊरची पाणी टंचाई, नाईकांच्या जनता दरबारात, गणेश नाईक वनमंत्री यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात जनता दरबार घेऊन ठाण्यातील समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला। राज्यातील सर्व मोजण्या निकालात काढा, महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश। आतापर्यंत 75% मोजणी प्रकरणे निकाली, सध्या भूमी अलेख महसूल विभागात मोजण्यांची स्थितीही जास्त असल्याने त्यांनी आदेश दिले। प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका, कडेकोट पोलीस बंदोबस्तात हलविले, विमानाने मुंबईला रवाना, तर खासगी वाहनातून कारागृहात बाहेर। हा कसा आला प्रशांत कोरटकर याची सगळीकडे चर्चा। नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस नामकरणासाठी बुधवारी ठिय्या आंदोलन, प्रतिष्ठान नामकरण संघर्ष समिती सोबत शंकरशेठ परिवारही उतरणार आंदोलनात नाना शंकरशेठ यांचं नाव देण्यातच यावं। थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा, महात्मा फुलेंनी त्याचं अनुकरण केलं, खासदार उदयनराजेंच्या विधानावरून वादंग, महात्मा फुले यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचं मत व्यक्त केलं आहे। टँकर संपाचा फटका, कार्यालय मॉल बांधकामांना तोडगा न निघाल्यास शटडाऊनची भीती, साठा केलेले पाणीसुद्धा संपले, जर ही समस्या सोडवली नाही तर शिवसेना आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेने दिला आहे।
महात्मा फुलेंचा लढा ब्राह्मणांविरोधात, छगन भुजबळ यांची टीका. तर इतिहास जाणून घेण्याचं केलं आव्हान. महात्मा फुले यांचे लेखन त्यावेळच्या कर्मठ ब्राह्मणाविरोधातच होते, त्यामुळे हे काय सत्य आहे असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा राजकीय आणि शेतीविषयक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.